Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about typhoid. It is important for JNM and BSc nursing also, as well as ANM. ओके, तर आज आपण बघणार आहे की टायफॉइड फीवर. ओके, देन कसं आहे, तुम्ही पाहताय फक्त लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत, त्यामुळे माझी एनर्जी पण थोडी डाऊन झालेली आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही पाहताय तेव्हा पहिला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यानंतर पुढे बघा. Okay, then typhoid fever. It is also known as enteric fever. Is a serious bacterial infection that affect the body immune system caused by the Salmonella typhi bacteria, and it is spread through contaminated food and water. आता आपल्याला टायफॉइड का होतोय? साल्मोनेला टायफी नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो ऑल ओव्हर आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड होतोय, त्यामुळे आपल्याला टायफॉइड फीवर होतो. त्यालाच आपण एंट्रिक फीवर असेही म्हणतो. तो कशामुळे होतो? कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर यामुळे टायफॉइड फीवर होतो आपल्याला. क्लिअर? ओके. कॉजेस जसं मी तुम्हाला सांगितलं, कंटॅमिनेटेड फूड, वॉटर त्यामुळे होतो. तर फर्स्ट आहे कंटॅमिनेटेड फूड. जे काय आपण कन्झ्युम करतोय फूड अँड वॉटर, जे कंटॅमिनेटेड असतात विथ द बॅक्टेरिया, अँड दिस बॅक्टेरिया कॅन बी प्रेझेंट इन फूड ॲज बीन हँडल्ड बाय समवन हू इज इन्फेक्टेड और इन वॉटर दॅट हॅज बीन कंटॅमिनेटेड विथ सेवेज. ज्याच्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया आहेत. असं अन्न तुम्ही खाल्लं, शिळं अन्न खाल्लं, किंवा समजा एखाद्याला टायफॉइड फीवर आहे, त्यानं जर बनवलं असेल जेवण, ओके, हँडल केलं असेल, किंवा त्यानं उष्ट केलं असेल पाणी वगैरे आणि तुम्ही तेच पिलं, तरी सुद्धा तुम्हाला टायफॉइड फीवर होऊ शकतो. पुअर सॅनिटेशन. Lack of adequate sanitation, especially in developing countries, is a significant factor in the spread of typhoid. Proper hand washing and hygiene practices are essential in preventing transmission. समजा तुमचं सॅनिटेशन पुअर आहे, तुम्ही व्यवस्थित हँड हायजीन ठेवत नाहीत, ओके, त्यामुळे काय होतं की स्प्रेड ऑफ इन्फेक्शन जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला लागतं. त्यामुळे पुअर सॅनिटेशन इज वन ऑफ द कॉज ऑफ टायफॉइड फीवर. Then direct contact. If you came direct contact with an infected person, then you have also typhoid fever. ओके, जर एका पर्सनला झाला असेल, इन्फेक्टेड झाला असेल तो, आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तुम्ही आला, तर तो तुम्हाला येऊ शकतो. This can happen when an infected person's stool or urine comes into the contact with another person's mouth. जर त्याचे स्टूल, सलायवा किंवा युरिन जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, तरी सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. क्लिअर? ओके. सिम्पटम्स. आता काय काय सिम्पटम्स दिसून येतात की नावातच आहे टायफॉइड फीवर, म्हणजे फर्स्ट तुम्हाला हाय फीवर असणार आहे, ओके, जो खूप आठवड्यांपासून असणार आहे. पहिला तो ग्रॅज्युअली होतो, नंतर हळूहळू वाढत जातो. म्हणजे पहिला थोडा असतो, नंतर हळूहळू वाढत जातो. ह्यामध्ये तुमचं डोकेदुखी असणार आहे, स्टमक पेन असणार आहे, आणि खूप सारा विकनेस असणार आहे तुम्हाला. का? कारण फीवरमध्ये विकनेस येतोच. ओके, त्यामुळे तुम्हाला डिफिकल्टी टू वॉक, डिफिकल्टी टू डू डेली ऍक्टिव्हिटीज, हे साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं. दिस इज अबाउट सिम्पटम. कॉम्प्लिकेशन्स काय आहेत की इंटेस्टायनल ब्लिडिंग, ओके, इंटेस्टायनल परफोरेशन, अदर कॉम्प्लिकेशन्स. इंटेस्टायनल ब्लिडिंग म्हणजे काय? टायफॉइड काय करतं, म्हणजे सिव्हिअर केस जर असेल तर टायफॉइड कॅन बी इंटेस्टायनल ब्लिडिंग विच कॅन बी लाईफ थ्रेटनिंग, and this complication occurs when the bacteria damage lining of the intestine, causing blood to seep into the digestive tract. बॅक्टेरिया काय करतात, हळूहळू जे काही इंटेस्टाइनचे लाईन्स आहेत ते डॅमेज करायला लागतात, आणि ते डॅमेज झाल्यामुळे काय होतं, ब्लड सीप होतं डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये. देन इंटेस्टायनल परफोरेशन. अनदर कॉम्प्लिकेशन्स आहे हे इंटेस्टायनल परफोरेशन, जे बॅक्टेरिया क्रिएट करतात होल्स कुठे, इंटेस्टाइनच्या तिथं. त्यामुळे काय होतं, लिकेज व्हायला लागतं इंटेस्टाइन कंटेंटमध्ये. ते कुठं होतं, ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये.
अदर कॉम्प्लिकेशन्स मध्ये तुमचं निमोनिया, हार्ट प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन, फर्स्ट इंटेस्टायनल ब्लिडिंग, कारण बॅक्टेरिया काय करतात, जे काही इंटेस्टायनल लाईन्स असतात ते डॅमेज करतात. इंटेस्टायनल परफोरेशन म्हणजे काय, बॅक्टेरिया काय करतात, इंटेस्टाइन मध्ये होल प्रोड्यूस करतात, जेणेकरून ते ब्लड ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये जाते. अदर कॉम्प्लिकेशन्स मध्ये निमोनिया, हार्ट डिसीज, ओके, किंवा इन्फ्लॅमेशन ऑफ ब्रेन असं सुद्धा होऊ शकतं. ट्रीटमेंट अँड अँटीबायोटिक्स. फर्स्ट आहे तुम्ही अँटीबायोटिक्स घ्यायचे, कारण इन्फेक्शन तुम्हाला बॅक्टेरियामुळेच होतं. त्यामुळं सेफ्ट्रिक्झोन किंवा सिप्रोफ्लॉक्झिन यासारख्या अँटीबायोटिक तुम्हाला घ्यायचे आहेत. सपोर्टिव्ह केअरमध्ये तुम्ही प्रोव्हाइड करायचं आहे फ्लूइड पेशंटला, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही पेशंटचं. मॅनेज करायचं आहे फिवर, ट्रीट करायचं आहे दुसऱ्या सिमटम्सना सुद्धा. पेशंटला घर बसल्या काहीही उद्योग करत बसायचं नाही, मेडिकलमधून औषधं दे, त्याला दे, नो. मी डायरेक्ट त्याला हॉस्पिटलायझेशन करायचं आणि क्लोज मॉनिटरमध्ये ठेवायचं, स्पेशलाइज्ड केअर प्रोव्हाइड करायचे. दिस इज अबाउट ट्रीटमेंट अँड अँटीबायोटिक. देन प्रिव्हेन्शन अँड वॅक्सिनेशन. फर्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं हँड वॉशिंग. जर तुम्ही हँड हायजीन प्रॉपर ठेवली तर कोणताही डिसीज तुमच्या जवळ येऊ शकत नाही. 7 मुवमेंट्स, द स्टेप्स, ओके, 7 स्टेप्स आणि 5 मुवमेंट्स व्यवस्थित करून हँड वॉश करायचं, जेणेकरून प्रिव्हेंट क्रॉस इन्फेक्शन. देन सेफ वॉटर. You must be drink clean and safe water. Avoid water means avoid consuming water from questionable sources or that is not properly treated. फूड सेफ्टी. तुम्ही जे पण काय कन्झ्युम करता ते सेफ आहे का, क्लीन आहे का, क्लिअर आहे का, हे सगळं बघून घ्यायचं. कुठं स्टोअर केलंय, त्यावरती काय फ्लाईज वगैरे आहेत का, कव्हर केलंय का प्रॉपर फूड, हे सगळं बघून तुम्हाला कन्झ्युम करायचं. वॅक्सिनेशन. 2 टाईप्सचे वॅक्सिन्स असतात, ते इंजेक्टेबल वॅक्सिन आहे, ओरल वॅक्सिन्स, ओके, आणि ते घेणं गरजेचं आहे. आता हे आउटब्रेक्स आहेत, म्हणजे तुम्हाला नाही येत, फक्त बघून घ्या. एवढं लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. तर टायफॉइड इन डेव्हलपिंग कंट्रीज. लिमिटेड ऍक्सेस टू क्लीन वॉटर. वॉटर क्लीन करण्यासाठी कोणी येत नाही. घाण करायला सगळे येतात, पण स्वच्छ करायला कोणी येत नाही. म्हणून काय होतंय, टायफॉइड डेव्हलप होतोय. इनएडिक्वेट सॅनिटेशन सिस्टीम. सॅनिटेशन सिस्टीमच नाही, सगळं कंटॅमिनेटेड होतंय. तुम्ही जे स्टूल, युरिन सगळं तुम्ही त्यातच पास करताय, प्यायला पण तेच घेताय. त्यामुळे काय होतं, सिवेज ड्रेनेज फॉर्म मध्ये कधी म्हणजे ड्रेनेज जे आहे ते पण नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे काय होतंय, वॉटर तुमचं सगळं दूषित होतंय आणि हे एक मेजर हेल्थ कन्सर्न बनतं. पॉवर्टी अँड लॅक ऑफ रिसोर्सेस. गरिबी आणि रिसोर्सेस नसल्यामुळे सुद्धा आपल्याला सिरियस कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात टायफॉइडच्या. त्यामुळे आपल्याला डेथला सुद्धा सामोरं जावं लागतं. लॅक ऑफ अवेअरनेस अँड एज्युकेशन. आपल्याला माहीतच नसतं की टायफॉइड म्हणजे काय आहे, तो कसा बरा करायचा आणि तो कशामुळे होतोय, काय आपल्याला माहीतच नसते, पब्लिक अवेअरनेसच नसतं. त्यामुळं आपल्याला टायफॉइड होते आणि ह्याची जनजागृती करणं खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज 4 important developing countries. Limited access to clean water, inadequate sanitation system, poverty and lack of resources, lack of awareness and education. Nurses responsibility काय आहे? फर्स्ट आहे ऍडमिनिस्टर मेडिकेशन. मेडिकेशन ऍडमिनिस्टर करायचे ते पण प्रॉपरली डबल ट्रिपल चेक करून. सॉरी. प्रमोट हँड हायजीन प्रॅक्टिसेस. हायजीन प्रॅक्टिसेस मग त्यामध्ये हँड वॉशिंग येईल, जेणेकरून इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही. पेशंटला मॉनिटर करायचंय, त्याचे व्हायटल सायन्स चेक करायचे, टेम्परेचर, हार्ट रेट, ओके, बीपी, की जेणेकरून कॉम्प्लिकेशन्स पुढे काय होणार नाहीत यासाठी. पब्लिक हेल्थ कॅम्पेन घेऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला टायफॉइड अवेअरनेस प्रोग्राम जर अरेंज करायचं असेल
तर पब्लिक हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम घेऊ शकता. मग त्यामध्ये तुम्ही टायफॉइड कशानं होतं, का होतं, ते कसं प्रिव्हेंट करायचं, त्याचे मेथड कोणते ते घेऊ शकता. स्कूल प्रोग्राम पण घेऊ शकता. हँड हायजीन सांगा तुम्ही मुलांना. कम्युनिटी हे फॉर टायफॉइड अवेअरनेस एज्युकेशन सांगतात. पब्लिक हेल्थ कॅम्पेन, स्कूल प्रोग्राम, कम्युनिटी आउटरीच अँड ट्रॅव्हल ॲडवायझर. ओके, दिस इज अबाउट typhoid fever, that is enteric fever. Thank you so much. I hope you understood this video. Thank you so much guys for watching my video, and press the like button and subscribe my channel. If तुम्ही नाही केलं तर आजचं लेक्चर जसं एकदम पुअर झालेलं आहे तसं होईल. एकदम असं लो साऊंड, अशी एनर्जी पाहिजे ना, मग तुम्ही हेल्प करा. ओके, बाय बाय, कीप इन टच, बी सेफ. Application. फर्स्ट इंटेस्टायनल ब्लिडिंग, कारण बॅक्टेरिया काय करतात, जे काही इंटेस्टायनल लाईन्स असतात ते डॅमेज करतात. इंटेस्टायनल परफोरेशन म्हणजे काय, बॅक्टेरिया काय करतात, इंटेस्टाइन मध्ये होल प्रोड्यूस करतात, जेणेकरून ते ब्लड ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये जाते. अदर कॉम्प्लिकेशन्स मध्ये निमोनिया, हार्ट डिसीज, ओके, किंवा इन्फ्लॅमेशन ऑफ ब्रेन असं सुद्धा होऊ शकतं. ट्रीटमेंट अँड अँटीबायोटिक्स. फर्स्ट आहे तुम्ही अँटीबायोटिक्स घ्यायचे, कारण इन्फेक्शन तुम्हाला बॅक्टेरियामुळेच होतं. त्यामुळं सेफ्ट्रिक्झोन किंवा सिप्रोफ्लॉक्झिन यासारख्या अँटीबायोटिक तुम्हाला घ्यायचे आहेत. सपोर्टिव्ह केअरमध्ये तुम्ही प्रोव्हाइड करायचं आहे फ्लूइड पेशंटला, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही पेशंटचं. मॅनेज करायचं आहे फिवर, ट्रीट करायचं आहे दुसऱ्या सिमटम्सना सुद्धा. पेशंटला घर बसल्या काहीही उद्योग करत बसायचं नाही. मेडिकलमधून औषधं दे, त्याला दे, नो. मी डायरेक्ट त्याला हॉस्पिटलायझेशन करायचं आणि क्लोज मॉनिटरमध्ये ठेवायचं, स्पेशलाइज्ड केअर प्रोव्हाइड करायचे. दिस इज अबाउट ट्रीटमेंट अँड अँटीबायोटिक. देन प्रिव्हेन्शन अँड वॅक्सिनेशन. फर्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं हँड वॉशिंग. जर तुम्ही हँड हायजीन प्रॉपर ठेवली तर कोणताही डिसीज तुमच्या जवळ येऊ शकत नाही. 7 मुवमेंट्स, द स्टेप्स, ओके, 7 स्टेप्स आणि 5 मुवमेंट्स व्यवस्थित करून हँड वॉश करायचं, जेणेकरून प्रिव्हेंट क्रॉस इन्फेक्शन. देन सेफ वॉटर. You must be drink clean and safe water. Avoid water means avoid consuming water from questionable sources or that is not properly treated. फूड सेफ्टी. तुम्ही जे पण काय कन्झ्युम करता ते सेफ आहे का, क्लीन आहे का, क्लिअर आहे का, हे सगळं बघून घ्यायचं. कुठं स्टोअर केलंय, त्यावरती काय फ्लाईज वगैरे आहेत का, कव्हर केलंय का प्रॉपर फूड, हे सगळं बघून तुम्हाला कन्झ्युम करायचं. वॅक्सिनेशन. 2 टाईप्सचे वॅक्सिन्स असतात, ते इंजेक्टेबल वॅक्सिन आहे, ओरल वॅक्सिन्स. ओके, आणि ते घेणं गरजेचं आहे. आता हे आउटब्रेक्स आहेत, म्हणजे तुम्हाला नाही येत, फक्त बघून घ्या. एवढं लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. तर टायफॉइड इन डेव्हलपिंग कंट्रीज. लिमिटेड ऍक्सेस टू क्लीन वॉटर. वॉटर क्लीन करण्यासाठी कोणी येत नाही. घाण करायला सगळे येतात, पण स्वच्छ करायला कोणी येत नाही. म्हणून काय होतंय, टायफॉइड डेव्हलप होतोय. इनएडिक्वेट सॅनिटेशन सिस्टीम. सॅनिटेशन सिस्टीमच नाही, सगळं कंटॅमिनेटेड होतंय. तुम्ही जे स्टूल, युरिन सगळं तुम्ही त्यातच पास करताय, प्यायला पण तेच घेताय. त्यामुळे काय होतं, सिवेज ड्रेनेज फॉर्म मध्ये कधी म्हणजे ड्रेनेज जे आहे ते पण नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळे काय होतंय, वॉटर तुमचं सगळं दूषित होतंय आणि हे एक मेजर हेल्थ कन्सर्न बनतं. पॉवर्टी अँड लॅक ऑफ रिसोर्सेस. गरिबी आणि रिसोर्सेस नसल्यामुळे सुद्धा आपल्याला सिरियस कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात टायफॉइडच्या. त्यामुळे आपल्याला डेथला सुद्धा सामोरं जावं लागतं. लॅक ऑफ अवेअरनेस अँड एज्युकेशन. आपल्याला माहीतच नसतं की टायफॉइड म्हणजे काय आहे, तो कसा बरा करायचा आणि तो कशामुळे होतोय, काय आपल्याला माहीतच नसते, पब्लिक अवेअरनेसच नसतं. त्यामुळं आपल्याला टायफॉइड होते आणि ह्याची जनजागृती करणं खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज 4 important developing countries. Limited access to clean water, inadequate sanitation system,
poverty and lack of resources, lack of awareness and education. नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? फर्स्ट आहे ऍडमिनिस्टर मेडिकेशन. मेडिकेशन ऍडमिनिस्टर करायचे ते पण प्रॉपरली डबल ट्रिपल चेक करून. सॉरी. प्रमोट हँड हायजीन प्रॅक्टिसेस. हायजीन प्रॅक्टिसेस मग त्यामध्ये हँड वॉशिंग येईल जेणेकरून इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही. पेशंटला मॉनिटर करायचंय, त्याचे व्हायटल सायन्स चेक करायचे, टेम्परेचर, हार्ट रेट, ओके, बीपी, की जेणेकरून कॉम्प्लिकेशन्स पुढे काय होणार नाहीत यासाठी. पब्लिक हेल्थ कॅम्पेन घेऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला टायफॉइड अवेअरनेस प्रोग्राम जर अरेंज करायचं असेल तर पब्लिक हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम घेऊ शकता. मग त्यामध्ये तुम्ही टायफॉइड कशानं होतं, का होतं, ते कसं प्रिव्हेंट करायचं, त्याचे मेथड कोणते ते घेऊ शकता. स्कूल प्रोग्राम पण घेऊ शकता. हँड हायजीन सांगा तुम्ही मुलांना. कम्युनिटी हे फॉर टायफॉइड अवेअरनेस एज्युकेशन सांगतात. पब्लिक हेल्थ कॅम्पेन, स्कूल प्रोग्राम, कम्युनिटी आउटरीच अँड ट्रॅव्हल ॲडवायझर. ओके, दिस इज अबाउट typhoid fever, that is enteric fever. Thank you so much. I hope you understood this video. Thank you so much guys for watching my video and press the like button and subscribe my channel. If तुम्ही नाही केलं तर आजचं लेक्चर जसं एकदम पुअर झालेलं आहे तसं होईल. एकदम असं लो साऊंड, अशी एनर्जी पाहिजे ना, मग तुम्ही हेल्प करा. ओके, बाय बाय, कीप इन टच, बी सेफ.